इस वक्त हम लोग मौजूद है गढ़चिरौली के उन्हीं घने जंगलों में, जहां पर C60 कमांडो के जवान जिंदगी और मौत के बीच ऑपरेशंस को अंजाम दे रहे हैं। इनका यही हौसला है जो नक्सलवाद की कमर तोड़ने की उम्मीद को जगा रहा है। केंद्र सरकार ने वर्ष 2026 तक देश के नक्सलवाद को जड़ से समाप्त करने का संकल्प लिया है, लेकिन इस संकल्प को साकार करने के लिए जिन कंधों पर सबसे बड़ी जिम्मेदारी है, उनमें से एक है महाराष्ट्र के गढ़चिरौली जिले की C60 कमांडो टीम। गढ़चिरौली जैसे नक्सलग्रस्त इलाके में C60 के कमांडोज किस तरह से घने जंगलों में दुश्मनों का सामना करते हैं, इसका जमीनी जायजा शंखनाग न्यूज की टीम ने लिया है। इस दौरान C60 टीम के उप निरीक्षक वासुदेव मड़ावी ने अपनी कहानी साझा की, जो खुद भी गढ़चिरौली के एक नक्सल प्रभावित गांव से ताल्लुक रखते हैं। सामान्य माणसाच्या खिलाफ असल्यामुळे हे जो ज्यांना काही समजत नाही, शिकलेलं नाही, त्या लोकांना मारून हे नक्षल काय साध्य करणार आहे? जे शिकलेल्या लोकांना त्याला समोर जाऊ देत नाही आणि हे जाऊ देत नाही म्हणून माझं वैयक्तिक मत आहे, मी जेव्हा पोलीसमध्ये 1998 मध्ये भरती झालो, मी माझ्याही काही एखादी वर्ष माझ्या तसंच होतं, मी C60 कमांडोला जायचं नाही। मग मी गडचिरोली पोलीस स्टेशनला होतो, 1 वर्ष कार्यरत होतो। त्याच्यानंतर माझा कंटिन्यू म्हणजे 26 वर्ष झाले आजपर्यंत। मी आता जेव्हा C60 जॉईन केलो, मग माझ्या मनात एक उद्देश आहे की आपण नक्षलला आपण संपवूच तर शकत नाही, पण आपण मला जो तकलीफ झाला, मी त्या तकलीफच्या मी कोणाला तरी मी न्यूट्रलाइज केला पाहिजे। माझा जो खिलाफ जो चालत होता आणि ज्या दल माझ्या मागे मला मारण्यासाठी किंवा फिरत होते, त्यांना न्यूट्रलाइज करायची माझी एक इच्छा होती। मी त्याच्यासाठी मी ह्या पोलीस दलात सज्ज आहे। मड़ावी बताते हैं कि उनका बचपन नक्सलवाद की भयावह छाया में गुजरा है। नक्सली बच्चों को स्कूल जाने नहीं देते थे, किसी को भी पुलिस या बाहरी व्यक्ति से संपर्क करने की इजाजत नहीं थी। गांव के सरपंच और सरकारी अधिकारियों की हत्या आम बात थी। इन्हीं परिस्थितियों ने वासुदेव मड़ावी को नक्सलवाद के खिलाफ खड़ा कर दिया। उन्होंने पुलिस सेवा ज्वाइन की और आज तक 58 मुठभेड़ों में 101 खूंखार नक्सलियों का सफाया कर चुके हैं। हाँ, जेव्हा 2018 मध्ये जे खसनासूर बोरिया आहे जो आहे सर, ते त्याच्यात मी एकदम माझा मोठा चकमक म्हणजे तो एकदम 70-80 लोकांच्या त्यांच्या होता आणि आम्ही होतो 2 टीम 42 लोक आणि ह्या 42 लोक म्हणजे ते आम्हाला 2 ते 2 घंटे तर आम्हाला बिलकुल आम्हाला ॲडव्हान्स होऊ देत नव्हते, आम्हाला एकदम चार्ज करून येत होते। मग आम्ही आमच्या जे कमांडो एकदम सतर्काने आणि बिना घाबरता त्यांना प्रत्युत्तर देत गेले। त्यांच्या उत्तराला आम्ही प्रत्युत्तर देत गेलो आणि प्रत्युत्तर देताना तिथं आम्ही त्या ठिकाणी आम्हाला त्या दिवशी वाटत होतं की आज आमचा लास्ट दिवस आहे आणि आता ते लास्ट दिवस असा माझ्या स्वतःला वाटत होता आणि बाकी लोकांना काय वाटत होतं माहीत नाही। मी समजत होतो की माझे आज लास्ट दिवस असा आहे आणि एवढा मोठा चकमक आम्ही जिकडून चारी बाजूना फायर येणं म्हणजे एकदम साहजिकच एक लीडरशिप करणं हे मला कठीण कुठेतरी जात होता आणि जेव्हा मी कॉल देत होतो रिप्लाय द्यायला लोक तयार नाही आणि ॲडव्हान्सवाले तयार नाही। त्या मोमेंटमध्ये लोकांना मोटिवेशन करून आणि त्यांना ॲडव्हान्स करून लावून मग त्यांना पडतोडून लावणे, मग ह्यापर्यंत मग ते मोठं जिम्मेदारी घेतलो। त्या दिवशी मी त्या दिवशी 16 डेड बॉडी मी हस्तगत केलो। तिथं इंद्रावती नदी असल्यामुळे इंद्रावतीमध्ये ते नक्षल पण तेवढंच घाबरले होते आणि ते बी पाण्यामध्ये लवले होते आणि पाण्यामध्ये आणि 2-3 दिवस ते ऑपरेशन चाललं होतं। ते 2-3 दिवस ऑपरेशनमध्ये 40 लोक न्यूट्रलाइज करण्यात तिथं यश आलं आणि तेच मोठा माझा एक ऑपरेशन होता आणि तेच एक त्या दिवशीपासून मी भीती आज आपण इथून सोडून द्यायचा, आपण मुंह तोडो जवाब आपण देऊ शकतो असं कॉम्पिटिशन त्या दिवशी मला आलं। C60 की टीम को दिन रात घने जंगलों में सतर्क रहना पड़ता है, खाना खाने तक की फुर्सत नहीं मिलती। वासुदेव मड़ावी की टीम के अन्य सदस्यों ने भी बताया कि कैसे वो दिन रात अपने कर्तव्यों का पालन करते हैं और जान जोखिम में डालकर जंगलों में ऑपरेशन चलाते हैं।
तेव्हा मग आपण आता जेव्हा जसा वेळ भेटते तसं आपण आपलं काम निभवावं लागते सर. हो सर, उपाशी पण राहावं लागते सर. आता ड्रायफ्रूट राहते पण काले पण वेळ नाही भेटत, परिस्थिती असा राहते सर. जिथं जसा वेळ भेटते तसा आपापल्या हिसाबाने खायचं, निघायचं, रेडी पोजीशनमध्ये राहायचं. वासुदेव मडावी का कहना है कि उनका उद्देश्य केवल एनकाउंटर की सेंचुरी लगाना नहीं है. हम उन लोगों को सबक सिखाना चाहते हैं जो देश के विकास को रोककर आदिवासी युवाओं को डराकर उन्हें बंदूक थमा देते हैं और विकास की राह से भटकाकर मरने के लिए छोड़ देते हैं. आज भी C60 के कई जवानों को अपने परिवारों से छिपकर मिलना पड़ता है और कुछ ही घंटों में वापस जंगल लौट जाना पड़ता है. ये टीम उस डर के साये को हमेशा के लिए मिटाना चाहती है. जेव्हा मी पोलीस दलामध्ये भरती झालो सर, त्यावेळी आम्हाला तिथं मी 20 वर्षापर्यंत मी गावी जाऊ शकलो नाही आणि बाजूवाले जे बी जात होते त्यांना तुम्ही वापस या, पोलीस दलामध्ये नको राहा, दुसरा अजून कोणती तरी नोकरी करा, ह्या नोकरी ह्याच्यात नाही पाहिजे, अशा शब्दात ते घरच्या लोकांना परेशान करून घरच्या लोकांना मारणं जोडणं हे सगळं काही गोष्टी करत होते. हे गोष्टी कुठेतरी सामान्य माणसाच्या खिलाफ आहे. C60 के जवानों का मानना है कि उन्हें तभी सच्चा संतोष मिलेगा जब गडचिरोली पूरी तरह से नक्सल मुक्त हो जाएगा. जेव्हा मी लागलो 98 पासून जेव्हा लागलो सर, ते 20 वर्षापर्यंत मी अजिबात गावाला जात नव्हते. जेव्हा मी आधी गडचिरोलीला 10 वर्ष सेवा दिली, गडचिरोली C60ला. नंतर मी प्राणिता अहिरीला गेलो आणि जेव्हा गडचिरोलीला असताना ते वडीलच माझ्याकडे येत होते इकडे. नंतर मी मग अहिरीला गेलो. अहिरीला गेल्यानंतर सुद्धा तिथं जाणं म्हणजे मला अवघड जात होतं बिलकुल. म्हणजे मी गेलं का घरचे लोकांना तकलीफ, कोणीतरी त्यांना सांगायचं मुलगा आला आहे, कोंबडा काला आहे, अंडे काला आहे, अशा परिस्थितीमध्ये घरच्या लोकांना तकलीफ होते. तकलीफ त्यांना नाही द्यायचं, मग आपण इकडे आलं तर भेटायचं. आणि आम्ही इकडे 20 वर्षापर्यंत मी गेलो नाही. आता एखादी घंटा असा मी जाऊन थांबू शकतो, ती कोणाला ना सांगता आणि एकदम सरप्राईजमध्ये. आणि भावाला किंवा आईला किंवा असं मी उद्या येतो किंवा फक्त कोणाला सांगा माहीत नाही. मग त्यावेळी ते घरचे वगैरे घरी राहिले पाहिजे म्हणून एवढं माहिती देऊन मी कधी येतो आणि कधी जातो आणि कोणाला माहीत नाही. मग येऊन गेल्यानंतर लोकांचे पब्लिक जे मला पाहणारे किंवा मी येऊन गेलेलं ते नक्षलपर्यंत पोहोचवत होते. म्हणून असं हे एक पद्धती सरप्राईजमध्ये जाणं आणि 1 घंटामध्ये राहणं किंवा ज्याले काकाले मामाला ज्या कोणाला भेटायचं असेल भेटून वापस. 101 झाला, माझ्या एवढे एन्काउंटर झाले, ह्याले मला काही व्हॅल्यू नाही. जोपर्यंत इथलं सामान्य जनता रोड, नदी, पुलिया हे जेव्हा दळणवळणचं जेव्हा पूर्ण चालू होईल, लास्ट छत्तीसगड बॉर्डर पण आपला बस सेवा सुरू होईल आणि शिक्षण होईल आणि आरोग्य सेवा पोहोचेल, बिंदास सर्व लोक तिथपर्यंत विजिट देऊ शकतील. प्रत्येक कर्मचारी, महसूल म्हणा, तहसीलदार म्हणा, प्रत्येक आणि जेव्हा जातो प्रोग्राम असते, लग्न असते, थिरवी असते, प्रत्येक जवान ज्याले आम्हाला SP सरांना विनंती करावं लागते की आम्हाला प्रोटेक्शन सर, माझ्या थिरवी आहे किंवा माझ्या भावाचं लग्न आहे, असं आम्हाला ते विनंती करावं लागते. सर कधी आम्हाला देतात, कधी अडचण असेल तर देऊ शकत नाही. ह्या गोष्टी आपण विचारायला मग जाऊ दे. कोणी आता इमानदार नोकरी करणारा चांगला व्यक्ती म्हणजे काय साहेबाला विचारायचं, मग काय तेरवी जाऊ दे, तुम्ही करून बघा, असा आमच्या याच्यात घडलं. जोपर्यंत आमचा जवान ते लग्न SP सर्वांना परमिशन ना मागता आणि सुट्टी काढून तो जाऊन ते लग्न समारंभ सेलिब्रेशन करेल किंवा तिथनं पूर्ण ते कार्यक्रम आटपून तो आईच्या किंवा वहिनीच्या आणि पत्नीच्या जेवण करून मुक्काम करून जेव्हा येईल तेव्हा मी 101ला ते अभिनंदनच्या पात्र आहे. शंखनाद न्यूज सलाम करता है गढ़चिरौली जिले के घने जंगलों में काम करने वाले इन C60 के वीर जवानों को, जो नक्सलवाद के खिलाफ इस युद्ध में हर दिन अपनी जान की बाजी लगाकर देश को सुरक्षित रखने में तैनात है. कैमरामैन सचिन के साथ सनी भूंगाड़े, शंखनाद न्यूज, नागपुर.
नक्सलवाद के खिलाफ चल रही इस लड़ाई में गढ़चिरौली के C60 कमांडो की टीम एक साइलेंट हीरो बनकर उभरी है। इन वीर जवानों की कहानियां डर के साए में जी रहे इन गांव वालों की उम्मीदों को कभी टूटने नहीं देगी। कैमरामैन सचिन के साथ सनी भोंगाड़ी, शंखनाद न्यूज़, गढ़चिरौली। क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं, और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है। इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काड़े आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी काड़े आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमराइड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kadepailshospital.com। क्या आप अपनी प्रॉपर्टी और जान माल की सुरक्षा को लेकर परेशान हैं? तो आपकी चिंता का सलूशन लेकर आया है यूथ फोर्स सिक्योरिटी एकेडमी, जहां पर सुरक्षा गार्ड्स को एक्सपर्ट द्वारा तैयार किया गया है। रेगुलर फिटनेस के साथ ही उन्हें सुरक्षा और आगजनी के खतरों से लड़ने के जौहर भी सिखाए जाते हैं। हमारे यहाँ सभी सुरक्षा गार्ड्स का बैकग्राउंड चेक करके ही उन्हें एकेडमी में भर्ती कराया जाता है। शिफ्ट वाइज ड्यूटी होने से प्रॉपर्टी ओनर को चिंता करने की जरूरत नहीं होती। साथ ही हमारे पास इमरजेंसी बैकअप टीम भी तैयार है। इंडस्ट्रीज, रेसिडेंशियल, कमर्शियल, शॉप्स एंड मॉल, इवेंट या फिर वीआईपी प्रोडक्शन। दोस्तों, सुरक्षा आपकी, संकल्प हमारा। फॉरन आइए यूथ फोर्स सिक्योरिटी सर्विसेज। अधिक जानकारी के लिए संपर्क करें 9422 313968।